नमस्कार, मी शनाया. आजचा विषय आहे राष्ट्रवादीचे विलीनीकरण. तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय आहे? रोजच आम्ही विलीनीकरणाच्या बातम्या टीव्हीवर पाहतोय. सतत प्रत्येक नेत्याचं स्टेटमेंट विलीनीकरणाबाबत समोर येते. प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. हो, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. पण हे राष्ट्रवादीचे विलीनीकरण अजित पवारांना हवं होतं का? हे तथ्याला धरून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ काय आहे? अजितदादांना नेमकं काय हवं होतं ते आज आपण पाहणार आहोत. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्रातील राजकारणावर अनिश्चिततेचं सध्या सावट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट संभाव्य विलीनीकरणाबाबत परस्पर विरोधी दावे करत आहेत. शरद पवार गटाचं म्हणणं आहे की अजित पवार यांना विलीनीकरण हवं होतं, तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा कोणत्याच प्रकारची चर्चा झाल्याचं नाकारलं आहे. विलीनीकरणाबाबत आता परस्पर विरोधी दावे समोर येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी असा दावा केला आहे की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी एक स्पष्ट मत त्यांचं मांडलं आहे. ते म्हणतात की अजित पवार हे माझ्या अतिशय जवळचे मित्र होते आणि त्यांनी कधीही विलीनीकरणाचा उल्लेख केला नव्हता. फडणवीसांनी पुढेही म्हटलंय की महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या पदाला कुठलाही धोका नव्हता, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची किंवा विलीनीकरणात जाण्याची शक्यता त्यांची कमी होती. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनीही असं स्पष्ट केलं आहे की 2023 मध्ये एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय अंतिम होता आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची विलीनीकरणावर कोणती देखील चर्चा झाली नव्हती. पुढे तटकरे म्हणतात की राष्ट्रवादीचे अजित पवार गट आता एनडीएचा भाग आहे आणि शरद पवार यांना त्यांचा पक्ष सत्ताधारी आघाडीत सामील करायचा आहे की नाही हे त्यांनीच ठरवायचं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी कोणाचं देखील नाव न घेता या विरोधाला उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की विलीनीकरणाची चर्चा ही बंद दाराआड झाली होती. अर्थात अशा चर्चा आपण पाहिल्या की बंद दाराआडच होतात. आता या चर्चेत केवळ अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यासारखे लोक या खासगी गटाच्या बाहेर होते. त्यामुळे आता या विषयावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. शरद पवार म्हणालेत की या संघर्षातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झालाय. प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांचा राजकीय वारसा सोपवण्याचा प्रयत्न करतायत. सुनेत्रा पवार यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्या उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ देखील घेतली. याविषयी काहीच माहिती नसल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. कुटुंब आणि पक्षातील दरी अधिकच यामुळे रुंदावल्याचं आपण पाहिलंय. तर दुसरीकडे भाजपने अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना मुंडवा जमीन प्रकरणामुळे लो प्रोफाईल राहण्याचा सल्ला दिल्याने तणाव आणखीन वाढलाय. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याचा विचार राष्ट्रवादी करत असल्याची सध्या चर्चा आहे. अर्थात ही फक्त चर्चा आहे, याला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होत्या त्याचवेळी पार्थ पवार हे शरद पवार यांच्यासोबत एका बंद खोलीत त्यांच्या वडिलांच्या म्हणजे अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा करत होते. सध्या भाजप शरद पवार गटाला महायुतीत सामील करून घेण्यास संकोच करत आहे. या पेच प्रसंगामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या शक्यता सध्या थांबल्या आहेत. दोन्ही गट सत्तेवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत असताना आणि भाजप पडद्यामागून राज्याची राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादीचं भविष्य सध्या तरी अधांतरी आहे. बरं, आता महत्वाचं म्हणजे पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कधी केव्हा काय चर्चा झाली ते बघूयात. नागपूर अधिवेशनात नोव्हेंबर 2024 ला विलीनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात त्यानंतर अनेक बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांना त्यासंबंधी सांगण्यात आलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मला केंद्रीय नेत्यांशी बोलावं लागेल असं सांगितलं होतं. हे त्यावेळच्या घडामोडीवरून स्पष्ट होतंय. तर 5 ऑक्टोबर 2025 अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती. अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सांगतो असं त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं. 14 नोव्हेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी ग्रीन सिग्नल आला आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या असा त्यांनी निरोप दिला. देवेंद्र फडणवीस यांना वरून ग्रीन सिग्नल आला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या आणि पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा करून कळवतो असा निरोप दिला.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला. मात्र महानगरपालिका निवडणुकीनंतर विलिनीकरणाचं जाहीर करा असं सांगितलं गेलं. त्यानंतर 16 जानेवारीला यासंबंधी बैठक झाली होती. या बैठकीत अनेक गोष्टी ठरल्या होत्या. 16 जानेवारी 2026 अजित पवार, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यात चर्चेसाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी आपापल्या शंका मांडल्या आणि 16 जानेवारी 2026 ला अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात विलिनीकरणासंबंधित एक बैठक पार पडली आणि 17 जानेवारी 2026 ला शरद पवार यांना विलिनीकरणासंदर्भात सांगण्यात आलं. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका घड्याळावर लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पुणे जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यावेळी झाला. या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सोपवली होती. बरं, अजित पवारांना हे विलिनीकरण का करायचं होतं? तर त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये अजित पवार यांना काका शरद पवार यांना सोडून गेल्याचा जो डाग होता तो पुसायचा होता. बहीण सुप्रिया सुळे यांच्याशी देखील असलेलं नातं त्यांना कायम ठेवायचं होतं. शरद पवार यांच्या पक्षाला थेट एनडीए सोबत देखील जाता येत होतं. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला असता. मात्र कुटुंब एक झालं नसतं. त्यामुळे दोन्ही बाजूनी कुटुंब एक होणं गरजेचं होतं. अजित पवार यांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फारशी मदत होत नव्हती. पुणे आणि पिंपरी चिंचवड असो की विधानसभा निवडणूक असो, अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना फार मदत केली नव्हते. ते नेते कोण होते हे तुम्हाला माहितीच आहे. एकूणच काय तर अजित पवारांना हे विलिनीकरण हवं होतं. सध्याच्या परिस्थितीत शरद पवार गट विलिनीकरणासाठी जेवढा उत्सुक दिसत आहे, तेवढाच अजित पवार गट या विषयाला थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही गट एकत्र आले तर भविष्यातील निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न देखील गंभीर होऊ शकतो, याची जाणीव अजित पवार गटाला झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत सत्तेतील आपले स्थान सुरक्षित आहे तोपर्यंत विलिनीकरणाचा कुठलाही धोका पत्करण्यास हा गट तयार नाही. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार आज असते तर 12 तारखेला हे विलिनीकरण झालं असतं का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब